Hello students, let's see next point, magnet vibrating in uniform magnetic field. If a bar magnet is freely suspended in the plane of the uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to the direction of the field. Means if this magnet is suspended freely in uniform magnetic field, then it comes to rest with its axis parallel to the magnetic field, as like this. If this magnet is in this direction, then magnet comes to rest with its axis parallel to the direction of the field. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा बार मॅग्नेट जर आपण सस्पेंड केला तर हा बार मॅग्नेट अशा पद्धतीने स्थिर होतो की जेणेकरून त्याचा ऍक्सिस हा मॅग्नेटिक फील्डच्या ऍक्सिसला पॅरलल राहील. म्हणजे ही जी पोझिशन दाखवलेली आहे ही पोझिशन म्हणजे मॅग्नेटची इक्विलिब्रियम पोझिशन असे म्हणा. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केल्यानंतर हा बार मॅग्नेट किंवा पट्टी चुंबक असा मॅग्नेटिक फील्डला त्या पट्टी चुंबकाचा ऍक्सिस पॅरलल राहील अशा पद्धतीने स्थिर होतो. If it is given a small angular displacement theta about an axis passing through its center and perpendicular to itself and to the field and released, it performs angular oscillations. Suppose this magnet is suspended freely in uniform magnetic field, as like this. This magnet is suspended from a rigid support. If we displace this magnet as like this, with the axis of the magnet is perpendicular to this thread through which this magnet is suspended. Yeah, and this axis of the vibration of the magnet is perpendicular to this field also. Yeah, if small angular displacement theta is given to the magnet and then it is released, then this magnet performs the angular oscillation. This magnet will perform such type of oscillations. It will move in this direction as like this. Its motion will be as like this. So this is about the magnet suspended in uniform magnetic field. तर हा एका थ्रेडच्या सहाय्याने समजा हा मॅग्नेट आपण सस्पेंड केलेला आहे आणि हा थ्रेड भोवती म्हणजे थ्रेड मधून जाणारा ऍक्सिस भोवती हा समजा मॅग्नेट आपण रोटेट केला. हा ऍक्सिस अशा पद्धतीचा आहे की जो मॅग्नेटच्या ऍक्सिसला हा आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन, याच्या भोवती हा मॅग्नेट रोटेट होणार आणि ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजे त्या मॅग्नेटचा ऍक्सिस आहे. तर मॅग्नेटचा ऍक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आहे, तसेच हा ऍक्सिस ऑफ रोटेशन मॅग्नेटिक फील्डला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आणि मग असा हा मॅग्नेट जर आपण रोटेट केला, थोडा डिस्प्लेस केला, थीटा एवढ्या अँगलने डिस्प्लेस केला, तर तो मॅग्नेट अँग्युलर SHM परफॉर्म करतो. Let mu be the magnetic dipole moment and B be the magnetic field. In the deflected position, restoring torque acts on the magnet that ends to bring it back to its equilibrium position. Here we used the symbol mu for magnetic dipole moment as the symbol M is used for mass. तर या ठिकाणी ह्या मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू आहे असे म्हणा आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असे म्हटलेले आहे
बी इतके आहे. जर आपण हा मॅग्नेट डिस्प्लेस केला, त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्प्लेस केला, तर त्या मॅग्नेट वरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. नॉर्थ पोल वरती असा फोर्स ऍक्ट होईल, तर साऊथ पोल वरती त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनने फोर्स ऍक्ट होईल. तर हा एक फोर्स आणि हा दुसरा फोर्स, नॉर्थ पोल वरती ऍक्ट होणारा फोर्स आणि साऊथ पोल वरती ऍक्ट होणारा फोर्स, हे दोन्ही फोर्सेस मुळे, हे दोन्ही फोर्सेस ह्या मॅग्नेट वरती ऍक्ट होतील आणि त्यामुळे एक कपल, दोन फोर्सेस मॅग्नेट वरती ऍक्ट होतील म्हणजेच कपल ऍक्ट होते आणि ability of the couple to rotate the magnet is called as the torque. तर याच्यावरती टॉर्क ऍक्ट होईल. त्या मॅग्नेट वरती या दोन फोर्सेसमुळे, इक्वल आणि अपोजिट फोर्सेसमुळे एक टॉर्क ऍक्ट होईल. आता इथे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी म्यू हा सिंबल वापरलेला आहे, कारण एम हा सिंबल आपण मास रिप्रेझेंट करण्यासाठी वापरलेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क is tau is equal to mu b sin theta. इथे जे टॉर्क ऍक्ट होणार आहे मॅग्नेट वरती, त्या टॉर्कचे मॅग्निट्यूड म्यू बी साइन थिटा असे आपल्याला लिहिता येईल. समजा हे इक्वेशन नंबर 1 आहे. इफ अँगल थिटा इज स्मॉल, साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा इन रेडियन. तर हा साइन थिटा आहे तो रेडियन मध्ये मोजलेला थिटाच्या जवळपास असतो, सारखा असतो. आणि त्यामुळे मग आपण साइन थिटा बरोबर जर थिटा ही किंमत ठेवली तर इक्वेशन 1 कसे होईल? इफ साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा, इक्वेशन नंबर 1 बिकम्स टाउ इज इक्वल टू म्यू बी थीटा. Here torque acting on the magnet, here in this case when torque act on the magnet in, if we displace the magnet in the clockwise direction, then torque acting on the magnet is in anti-clockwise direction. इथे आपण जर मॅग्नेटला क्लॉकवाइज डायरेक्शन ने डिस्प्लेस केला तर मॅग्नेट वरती ऍक्ट होणारा रिस्टोरिंग टॉर्क जो आहे तो रिस्टोरिंग टॉर्क हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ने असतो. मॅग्नेट जर आपण अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ने डिस्प्लेस केला तर त्याच्यावरती ऍक्ट होणारे टॉर्क हे क्लॉकवाइज डायरेक्शन ने असेल. म्हणजे आणि त्याच्यामुळेच या रिस्टोरिंग टॉर्क ची डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या उलट असल्यामुळेच मॅग्नेट हा त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येण्याचा प्रयत्न करतो. तर थोडक्यात इथे रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन्स अपोजिट असतात. देअर ॲज direction of the angular displacement and torque is opposite, we have introduced this negative sign. Therefore this torque is equal to minus mu b into theta. But we have seen that this torque is equal to I into alpha. We have seen this formula. Torque is equal to moment of inertia into angular acceleration. And therefore torque is equal to I alpha is equal to minus mu b into theta. This is equation number 3. Here I is the moment of inertia of the bar magnet and alpha is the angular acceleration. तर इथे टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन्स अपोजिट असतात आणि त्याच्यामुळे या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 2 मध्ये निगेटिव्ह साइन नाही, पण इक्वेशन 3 मध्ये आपण निगेटिव्ह साइन घेतलेले आहे. याचे कारण टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन्स अपोजिट असतात म्हणून हे निगेटिव्ह साइन घेतलेले आहे. यापूर्वीच्या प्रकरणामध्ये आपण एका टॉर्कचा फॉर्म्युला पाहिलेला होता, तो म्हणजे टाउ इज इक्वल टू आय अल्फा. मग टाउ इज इक्वल टू आय अल्फा आणि टाउ इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. हे दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर आपल्याला असे लिहिता येईल आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. इथे आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि अल्फा म्हणजे
angular acceleration, त्या बार मॅग्नेटचे angular acceleration. Now from equation number 3 we can write alpha is equal to minus mu b upon I into theta. या इक्वेशन मध्ये इक्वेशन 3 मध्ये हा जो I आहे इथे मल्टिप्लाइड आहे तो दुसऱ्या बाजूला नेल्यानंतर डिवाइड होईल आणि मग अल्फाचे इक्वेशन कसे मिळेल अल्फा बरोबर वजा म्यू बी छेद I गुणिले थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 आहे समजा. सिन्स म्यू बी and I are constant, mu b and I are constant, equation 4 shows that the angular acceleration is directly proportional to the angular displacement and it is directed opposite to the angular displacement. आता इथे हा म्यू बी आणि आय या इक्वेशन मध्ये हा म्यू नंतर बी आणि आय हे सगळे कॉन्स्टंट आहेत आणि हे सगळे जर कॉन्स्टंट असतील तर अल्फा आणि थीटा यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला असे लिहिता येईल. दिस अल्फा इज इक्वल टू मायनस अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा असे इक्वेशन आपल्याला लिहिता येईल याच्यावरून रिलेशन. अल्फा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर याचा अर्थ असा होतो की अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि निगेटिव्ह साइन काय इथे इंडिकेट करेल? दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू दॅट ऑफ द अँग्युलर acceleration. Direction of angular acceleration is opposite to that of the angular displacement. तर angular acceleration आणि angular displacement यांच्या डायरेक्शन्स ह्या अपोजिट असतात. आता ह्या दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा ही एक कंडिशन आणि अल्फा आणि थीटाची डायरेक्शन अपोजिट असते, ह्या दोन्ही कंडिशन ह्या अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनच्या कंडिशन्स आहेत आणि त्यामुळे वी कॅन से दॅट मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि त्यामुळे आपल्याला हा जो मॅग्नेट आहे तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो असे म्हणता येईल. द पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इज गिवन बाय T is equal to 2 pi upon under root angular acceleration per unit angular displacement. आता पिरियडचे हे सूत्र यापूर्वी आपण पाहिलेले आहे. आता जो फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे याच्या आधी त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढता येईल. इथे हा अल्फा दिलेला आहे, हा जो थीटा आहे तो थीटा आपण दुसऱ्या बाजूला जर घेतला तर आपल्याला रिलेशन असे मिळेल दिस अल्फा डिवायडेड बाय थीटा इज इक्वल टू मॅग्निट्यूड फक्त विचारात घेतले आपण तर काय होईल म्यू इंटू बी डिवायडेड बाय आय. म्यू बी डिवायडेड बाय आय फक्त मॅग्निट्यूड आपण घेतले. आता इथे अल्फा डिवायडेड बाय थीटा म्हणजेच काय आहे तर अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अल्फा डिवायडेड बाय थीटा म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर हीच किंमत आपल्याला पिरियडच्या सूत्रामध्ये ठेवायची आहे. देअरफॉर पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन angular acceleration per unit angular displacement. That is T is equal to 2 pi upon this alpha divided by theta. But value of alpha divided by theta is mu b divided by I and therefore T is equal to 2 pi divided by under root mu b divided by I. And we can write this formula as like this. T is equal to 2 pi
under root I divided by mu into B, where I is the moment of inertia, B is the magnetic field, and mu is the magnetic dipole moment. So we can find out this period of the magnet vibrating in uniform magnetic field by using this formula. T is equal to 2 pi under root I upon mb. Thank you.